मंडळी, आज 7 फेब्रुवारीचा भाग खूप वेगळा ठरणार आहे आपल्यासाठी. आजच्या भागात तर प्रियाची खूप मज्जा येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रविराज आता सगळ्यांना सांगत असतो, सगळ्यांना म्हणजे मंडळी, अर्जुन, सायली आणि सुमनला. पण तर नागराजला जामीन मिळूनही नाही दिली आणि ही केस दिसते तशी सोपी पण नाहीये. नागराज हे नाटक तर करतच राहणार आहे की त्याने लिहिलेला व्हिडिओ तर फेकच आहे. जोपर्यंत महिपत तोंड उघडत नाही तोपर्यंत ही केस सॉल्व्ह होणारच नाही. मी साक्ष देईल ना, त्याचा काहीच उपयोग होणार नाही का? विराज आता सुमनला म्हणतो, होईल ग, नक्की होईल, पण आपल्याला सध्या आता महिपतचं स्टेटमेंट मिळणं खूप गरजेचं आहे. महिपत तर एकही शब्द बोलत नाहीये. त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. ते कारणच आपल्याला शोधून काढायला लागणार. सत्य काढणं हे काही सोपी गोष्ट नाहीये. रविराज काका सुमनला समजावतात, सगळं नीट होईल, नागराजलाही शिक्षा होईल, पण तू आता त्याचा काही फार विचार करू नकोस. तू आधी खूप भोगलेला आहेस आणि आता तू सुद्धा एकटी आहेस. नाही भाऊजी, मी एकटी कुठे आहे? तुम्ही आहात ना सगळे माझ्या बरोबर. हो सुमन, पण जेव्हा तुला तुझ्या भावाची गरज होती तेव्हा मी कुठे होतो? रविराज काका हात जोडतात. सुमन, मी मनापासून माफी मागतो तुझी. नाही भाऊजी, तुम्ही असं नका म्हणू, यात तुमची काहीही चूक नाहीये. हे खूप आतल्या जातीतले आहे. तुमच्या समोर तर माझ्यासोबत प्रेमाने वागायचे, पण यांच्यातला राक्षस तुमची पाठ फिरल्यावर सरळ बाहेर यायचं. अगं सुमन, मलाही कळत होतं नागराजचं वागणं काय सरळ नाहीये. ताई त्याला दिसत नव्हता तरी तो बाहेर फिरत होता. नको त्या माणसाशी मैत्री करत होता. हे सगळं खटकत होतं मला. नंतर माझ्या लक्षात आलं की त्याने केलेले गुन्हे हे त्यापेक्षाही गंभीर होते. मी कमीत कमी तुझ्यावर तरी लक्ष द्यायला कदाचित मी तुला वाचू शकलो असतो. यात माझी सुद्धा चूक आहेच ना भाऊजी. तरी तुम्हाला स्वतःहून कुठे काही सांगितलं? तुमच्या समोर आल्यावर मला अनेकदा वाटायचं की तुम्हाला सगळं सांगून टाकावं, पण कधी हिंमतच नाही झाली. मी स्वतःला दोष नका देऊ. मंडळी, आता प्रिया धावत पळत येते साक्षीच्या भेटीसाठी. का ग, मला इतकं घाईघाईत का बोलून घेतलंस? साक्षीला आठवतं की पत्नी तिला असं म्हणलं होतं की कुणावरच विश्वास ठेवायचा नाही. त्या नाग्यावर तर नाही, पण त्या प्रियावर तर नाहीच नाही. त्या काळजीने साक्षीला म्हणते, अगं बोलगी, गोंधळ झालाय का? नागराज काकांना अरेस्ट झालीये म्हणून टेन्शन मध्ये आलीयस? आहेस प्रिया, पण अजून खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. बिचारी प्रिया, आता काय झालंय? प्रिया ग, सायलीने मला बघितलंय. काय? कुठे 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 बघितलं? साक्षी सगळं सांगायला लागते. आम्ही नाही का कॅफेमध्ये गेलो होतो. मी पार्सल घेत असताना सायलीचा धक्का मला लागला आणि माझं पार्सल खाली पडलं. असं मला वाटतंय की सायलीला कुठे डाऊट आला की काय की मी साक्षी होती म्हणून. प्रिया चिडून म्हणते, अगं असं 4 चौघात फिरायचं नाही, अशी साधी गोष्टही कळत नाही का तुला? हे असा तुझा अवतार आहे ना, याचा शून्य उपयोग आहे आपल्याला. अगं स्वतःचं नाव बदललंस पण चेहरा कसा बदलणार? ठीक आहे, तू मूर्खासारखी पनवेलमध्येच राहा, निदान घरात तरी बसून राहा. आईने तुला बघितलंय हे आपल्याला किती महागात पडू शकतं हे कळतंय का तुला? ना प्रिया, मला माहित नाहीये सायलीने मला ओळखलं की नाही. तिने माझ्याकडे बघितलं आणि मी चटकन मास्कने माझा चेहरा झाकून घेतला. आता आपल्याला कळणार कसं तिने आपल्याला ओळखलं की नाही ते? साक्षी म्हणते, अगं त्यासाठीच तर मी तुला इथे बोलून घेतलंय. बघ, जरा सायलीकडे लक्ष दे, ती माझ्याबद्दल काही बोलतीये का हे बघ. झालं, मी यासाठीच तर जन्माला आलीये ना, 24 तास हेच करत बसते. ठीक आहे, मी सायलीवर लक्ष ठेवते, तिच्या वागण्या बोलण्यावरून काही कळतंय का ते बघते. साक्षी प्लीज प्लीज अशी भटकू नकोस. आता जर काही गोंधळ झाला ना तर आपल्याला मदत करायला अण्णा सर किंवा नागराज काका नाहीये, त्यामुळे सगळं आपल्यालाच मॅनेज करावं लागणार. साक्षी, तू इतके दिवस अण्णा सरांना शोधत होती, आता ते जेलमध्ये आहे हे कळल्यावर तू त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केला? भेटायला गेली नाहीस तू त्यांना? हुशार साक्षी आता म्हणते, नाही, मी कशी भेटायला जाणार? अगं मला कुणी ओळखलं तर? ते मला माहिती आहे ना, तू अण्णा सरांच्या
प्रेमापोटी तू कितीही मोठी रिस्क घेऊ शकतेस. बरं झालं सा तू गेली नाही भेटायला, डेंजरस ठरलं असतं आपल्यासाठी. मंडळी, सायलीला सकाळी सकाळी जागच येत नाही. अर्जुन उठतो. कमाल आहे नाही का, आज मी उठायच्या आधी माझी बायको उठली पण नाही. सो स्वीट. अर्जुन सायलीला हाका मारतो. बायको. सायली उठते. आज तुम्ही माझ्या आधी कसे काय उठला तेवढे पहाटे? मी माझ्या वेळेतच उठलोय. सायली दादा धक्क्यानेच उठते. हे काय, मला उठायला एवढा उशीर झाला? अरे देवा, झाडाला पाणी देऊन रांगोळी सुद्धा काढायची होती. अर्जुन सायलीला अडवतो. अगं बस, एक दिवस उशीर झाला ना काही फरक पडत नाही. तुमच्यामुळे जागरण होतं मला आणि म्हणून मी उशिरा उठते. देवा, उलटा चोर कोतवाल कोई डाटे. मला तर आहे की, तरीही मला जायला हवं खाली. अर्जुन सायलीचा हात पकडतो. नाही, मी तुला नाही जाऊ देणार. बघा, मी आता चिडेल. मग चिड की, तुला तुझा रुसवा काढता येतो की मला. अर्जुनही आता रुसून बसतो. सायली अर्जुनच्या हाताला मारते आणि चटकन तिथून उठते. अर्जुन तिला अडवतो. बायको, चिल्ल्यावर तू किती गोड दिसायला लागतीस. आता सायली तिचं सगळं आवरून खाली येते. मला उशीर झाला ना आज, पटकन मी नाश्त्याचं करते आणि मग यांचा डब्बा भरते आणि धावपळीने पटपट कापायला घेते. पण काकू तिला म्हणतात, सावकाश सायली, तुला इतकाही उशीर झालेला नाहीये. हिमल सायलीला म्हणते, सायली ताई, आज नाश्त्यात थालीपीठ करूया का? हो चालेल ना. प्रियाई हॉलमध्ये आलेली राहते. प्रियाई लागते तिच्या कामाला. दाखवते की मी पण आलीये. आई, आज नाश्त्यात काय करू? उपमा करू की शिरा करू? नाही, मी एक काम करते, आधी सगळ्यांसाठी मस्तपैकी कॉफी करते. कल्पना काकू आता सायलीला म्हणते, सायली, अगं बाहेर दारात रांगोळ काढायची राहिली आहे ना? सायली म्हणते, हो राहिलीये, पण मला आत्ता जमणार नाही हो, यांच्यासाठी डब्बा पण करायचा आहे ना. काही हरकत नाही, तू डब्बा करून घे. रांगोळी काय तन्वी काढेल ना? तन्वी, काढशील ना ग रांगोळी? त्या म्हणते, हो काढते. विमल पुढे येते. अहो वहिनी, काय झालं, कामाच्या गडबडीत आहे ना, मी बाहेरचं झाडूनच घेतलं नाही. बराच पाचोळा जमा झालाय. अगं पाचोळाच ना, तो तर तन्वी बाजूला करेल ना. तन्वी, तू बाहेरचं सगळं नीटपैकी झाडून घेशील ना, आणि मग छानपैकी सडा पण घाल आणि मग रांगोळी काढ. नाश्त्याचं सायलीलाच बघू दे. सायली हळू आवाजात म्हणते, नाहीतर सगळेजण उपाशीच राहतील. आणि हो तन्वी, ते रांगोळीचा डब्बा आहे ना, तिथे देवाघरात ठेवलेला आहे. त्या गेल्यानंतर सगळेजण हसायला लागते. या जाता जाता म्हणते, आई येते आज टिपक्याची रांगोळी काढणार आहे. अर्जुन खाली येतो. सायली, बरं झालं तू वाचवलंस मला. मी असं ऐकलं की आज तन्वी नाश्ता बनवणार आहे. घाबरून वरीच थांबलो. मग जेव्हा मला कळलं की माझी बायको नाश्ता बनवते, मग मी पटकन खाली आलो. तर मंडळी, आता प्रिया बाहेर आलेली राहते, रांगोळ काढायला बसते. आईली म्हणाली होती की कचरा काढायचा आहे म्हणून. ना कटकट करायला काही कारणच पाहिजे. प्रिया खराट्याने कचरा आजूबाजूला लोटते. सायली आणि कल्पना काकू येतात प्रियाची रांगोळ बघायला आणि त्यांना रांगोळ बघून तर हसूच येते. प्रियाची रांगोळ काढून झाल्यानंतर कल्पना काकू अर्जुनला म्हणते, अर्जुन, जेव्हा तू 4 वर्षाचा होतास ना, तेव्हा तू भिंतीवर एक चित्र रेंगाटलं असतं. ते चित्र त्या रांगोळीपेक्षा खूप छान होतं. आणि काय तन्वी, तू फक्त इथलाच कचरा काढलास, बाकीचा कचरा तसाच आहे. आणि तू सडा पण नाही घातला, तशीच रांगोळी काढलीस. नाही, कचरा काढते, लाडी पुसते आणि परत रांगोळी काढते आई. अर्जुन आता म्हणतो, मम्मा, तर आज दिवसभरीचा रांगोळी काढण्याचाच प्रोग्राम सुरू राहणार आहे. हो ना, तसंच काहीतरी दिसतंय. अन्वी, तू राहू दे, रांगोळी फक्त सायलीच काढेल. आणि फक्त साडी नेसली म्हणजे काय, घरातली कामं आपोआप येत नाही. ते आता रागाने विचार करते, हे लोक मुद्दाम माझी फजिती करताय. जी प्रॉपर्टी तर मला अजून मिळतच नाहीये, वर मोलकरीन करून ठेवलंय. अर्जुन आता मैपतला भेटायसाठी येतो.
आश्चर्य आहे नाही. मोठमोठे गुंडे मला घाबरतात, पण हा महिपत शिकरे मला घाबरतच नाही. कुणाला तरी एवढं घाबरलाय की काही बोलतच नाहीये. सांग ना, कोण आहे तो? महिपत शिकरे, नागराज किल्लेदार. तो पकडला गेलाय हे तुला माहितीये. त्याने कबुली दिल्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आलाय. तरी तू गप्प राहिलास? पटकन सांग की काय घडलं होतं आणि नागराज किल्लेदारांनी तुला सुपारी का दिली होती? महिपत गप्पच राहतो, काहीही बोलणार नाहीस. किती घाबरलेला आहेस रे महिपत तू. आगाची मांजर झालीये तुझी. साक्षी गेल्यानंतर तू बंदच पडलाय नाही महिपत? साक्षीचं नाव ऐकल्यावर महिपतचा चेहरा बदलतो. हावभाव अर्जुनला दिसतात. अर्जुनला पक्का डाऊट आलेला राहतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तोंड बंद असलं तरी तुझं मेंदू तर सुरूच आहे ना, म्हणून ते मी काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून तू इकडनं बाहेर निघण्याचे प्रयत्न करतोयस तू. ती वकिलीनबाई तुला भेटायला आली होती ना, काय नाव आहे तिचं? काय नाव तिचं? ॲडव्होकेट विशाखा. अर्जुनला काही आठवतच नाही तेव्हा महिपत लक्ष आणून देतो. प्रबोधनी. फाईन, विशाखा प्रबोधनी. कोण आहे ती? त्या नावाची वकिलीन तर मी कधी बघितलीच नाहीये. त्यापेक्षा जास्त मी वकिलांना ओळखतोय. विशाखा प्रबोधनी तुला कुठे भेटली आणि इथे कशी आली? महिपत आता म्हणतो, आता कायद्याने सुटायला पाहिजे तर वकील करायलाच पाहिजे ना. हो, पण तू अजून वकीलपत्र दिलेलं नाहीयेस. आणि दिलं असतं ना तर मला कळलंच असतं सगळं. लास्ट टाइम तर कोण? दामिनी देशमुख होती. आणि मग आता ही अननोन वकील का? आणि जेलमधून तर तू कुणाला काही कॉन्टॅक्टही केला नाहीयेस. मग हे विशाखा प्रबोधनी तुला स्वतःहून भेटायला कशी काय आली ना? हे तर लिगल आहे. पण काहीच बोलत नाही, गप्पच राहतो. सांग पटकन सांग, ॲड्रेस काय आहे? नंबर तर असेलच ना, तुला भेटायला आली होती ती. प्रिया आता म्हणते जे काही होतंय ना ते सगळं उलटच होतंय. एकीकडे ते सुभेदार इम्प्रेस होत नाही आणि इकडे अश्विन धड बोलत नाही माझ्याशी. जेलमध्ये नागोबा माझ्याबद्दल काही बोलला तर मी मेलेस. मला आता तिथे जाऊन खात्री करून घ्यायला हवी. माझं कसंच तोंड उघडणार नाही. त्यातले तर कोणीच त्याला भेटायला जाणार नाहीये, तर मी कशी काय जाऊ? अश्विनही आलेला राहतो. अश्विन, अरे मी केव्हापासून तुझीच वाट बघत होते. दमलायस का रे? आज खूप पेशंट होते का? आज मी चुकून काय कुणाच्या दुसऱ्याच्याच घरी आलो की काय? नाही म्हणजे माझ्या बायकोला तर तिचा नवरा दमून आलाय हे बघायला फुरसतही नसते. टेपणा करण्यातच बिझी असते. अश्विन, अरे मी चुकलीये हे मान्य केलं ना, किती दिवस तेच धरून बसणार आहे तू? मी परत असं वेड्यासारखं नाही वागणार, पण त्यासाठी मला तर तुझी गरज आहे. तुझी साथ हवी आहे. तूच असा वागत राहिलास तर माझा धीर खचेल रे. तन्वी, तुला मनापासून वागायचंच असतंच ना, तर तू अशी कारणं शोधत बसली नसतीस. म्हणून आता अश्विन तिथून निघून जात असतो. अश्विन, अरे तू माझा आहेस ना, मग प्लीज असं नको ना बोलूस. याच्या रक्तात सुभेदाराचा चिवटपणा आहे, तरी मी याला आज ना उद्या गोळ्यात घेईलच. पण नागोबाचं काय करू? त्या सगळ्या बाया नाश्ता करायला बसतात. विमल सगळ्यांना सांगते, प्रतिमाताई तुम्ही ना तन्वीच्या हातची रांगोळ बघायला हवी होती. चुकून कोणाच्या हाताने कशी पडते तशीच काढली होती. अस्मिता म्हणते, हो ते बरं झालं. हे बघायला पूर्ण आजी इथे नव्हती, नाहीतर तिने कपाळाला हातच मारून घेतला असता. मी गरम गरम आणते. सायली परत थालीपीठ करायला जाते. आणि या बायकाच्या मस्त गोष्टी रमलेल्या असतात. थालीपीठ भाजताना तिला चटका लागते. प्रतिमा काकू तिच्याजवळ धावून जाते. काय ग, काय झालं? सायली सांगते, मला भाजलं. याला काय जरा भाजलं म्हणतात का? काय ग वेड्यासारखीच करतेस तू. विमल, जा पटकन एका भांड्यात गार पाणी घेऊन ये. गॅसवर काम करत असताना लक्ष ठेवायचं असतं ना तन्वी. सायली तर प्रतिमा काकूकडे बघतच राहते. कल्पना काकू मला म्हणते, जा पटकन मलम घेऊन ये. प्रतिमा काकूला समजावते, अगं प्रतिमा, सायली पण तन्वी सारखीच आहे ना. प्रतिमा काकू तिच्या पदराने सायलीच्या हातावरचं पुसते आणि सायलीच्या हाताला मलम लावते. तर मंडळी, आता पुढील भागात नागराज महिपतला ब्लॅकमेल करतो. महिपत, जर तू इथे काहीतरी करून बसलास तर साक्षीला काय त्रास होईल याच्याकडे लक्ष दे. साक्षी आता सचिनला म्हणते, फोन दाखव. तू वेडी आहेस का सॅम?
वेडी आहे मी. साक्षी, तिथला चाकू घेते आणि मी कुणाचाही खून करू शकते. एकीकडे घरचे सगळेजण अर्जुन सायलीच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीची तयारी करतात. अर्जुन सायली खाली येतात. अर्जुन सगळ्यांना विचारतो, कुठल्या अॅनिव्हर्सरी बद्दल बोलताय? हो, आपल्याच अॅनिव्हर्सरी बद्दल बोलताय, त्यांचीच तयारी करतायत. अर्जुनचं 3 वर्षापूर्वीचं लग्न आणि 1 वर्षापूर्वीचं लग्न, या दोन्हीचं लग्न आपण दणक्यात साजरी करूया.